माजी आमदार सुरेशराव वाळवंकर यांच्या कारकिर्दीत इचलकरंजी शहरासाठी जवळपास 200 कॅमेरे असलेला CCTVचा सेफ सिटी प्रकल्प कार्यान्वित झालेला होता. त्यानंतर सदर CCTVचे लाईट बिल कोण भरायचे या कारणास्तव बऱ्याच वेळा पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन यांच्यामध्ये वाद होत होते. त्यानंतर काही वेळा पोलिसांनी सदर CCTVच्या लाईट बिल भरले आणि हा प्रकल्प सुरू ठेवला. त्यानंतर जवळपास गेल्या 5 वर्षापासून हा प्रकल्प बंद आहे आणि हा प्रकल्प कधी चालू होणार? प्रत्येक वेळेला गणेशोत्सवाच्या मीटिंगमध्ये गेल्या 2 वर्षापासून माजी मंत्री प्रकाशराव आवाडे यांनी, "मी 12 लाख रुपयाचा चेक देतो, त्याचा मेंटेनन्स करून घ्या. मी 10 लाख रुपयाचा चेक देतो, त्याचा मेंटेनन्स करून घ्या." अशा वर्गांना जिल्हा पोलीस प्रमुखांच्या समोर केल्या. मात्र प्रत्यक्षात कोणतीही हालचाल झाली नाही. तर इचलकरंजी शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून CCTV प्रकल्प चालू होणे गरजेचे आहे. हा प्रकल्प फक्त शासनाकडे प्रलंबित असल्याचं तोंडी सांगितलं जातं. याबाबत कोणताही खुलासा सरळ आणि स्पष्ट होत नाही. इचलकरंजी शहरातील CCTV कधी चालू होणार? हा इचलकरंजीच्या नागरिकांचा प्रश्न आहे.